असतो आमचा आणि एक चैतन्य रॅली म्हणून डोंबिवली शहरामध्ये कल्याण ग्रामीणमध्ये आमची निघालेली आहे आणि या माध्यमातून एक नवं चैतन्य घेऊन सर्व महाराष्ट्र सैनिक डोंबिवलीकरांना आवाहन करणारे, कल्याण ग्रामीणकरांना आवाहन करणारे की साहेबांच्या सभेत उपस्थित राहा. आताच झालेलं राजकारण आणि यावर आतापर्यंत आलेल्या घडामोडी या विषयावर राजसाहेब एक वैचारिकपूर्व बोलतात आणि बोलतील या दृष्टिकोनातून सगळ्यांना आम्ही आवाहन करतो की शिवतीर्थावर या आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे आताच्या चाललेल्या राजकारणावर सखोलपणे बोलतील आणि महाराष्ट्राला एक नवी दिशा देतील असा या ठिकाणी मी आम्हाला सर्वांना आवाहन करतो. सर, बघितलं तर एक कल्याण लोकसभेमध्ये आता वातावरण सुरू झालंय सर निवडणुकीचं. मनसेच्या वतीने कशी तयारी करण्यात येते काय सांगा? जो काय आदेश असेल सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा तो आदेश पाळण्यास आम्ही तत्पर आहोत. या दृष्टिकोनातून ही चैतन्य रॅली निघालेली आहे. साहेबांनी जो पण आदेश द्यावा त्या आदेशाला आम्ही सामोरे जाणार आहोत. जर साहेबांनी इथून जर उमेदवार उभा केला तर आपली तयारी कशी आहे? साहेबांचा जो काही निर्णय असेल तो आम्हाला म्हणजे एक दैवताचा आदेश आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही तो पाळणार आहोत. 2019 पासून आपण बघतोय या महाराष्ट्रात जे काही राजकारणाचा चिखल झालेला आहे, कोणत्या मतदारांनी कोणाला मतदान केलं आणि ते मत नक्की गेलं कुठे, कोणाच्या बाजूने मतदान केलं आणि त्यांच्या विरोधात जे असलेले ते आज सत्तेत एकत्र बसले. ज्या काही युत्या आघाड्या ज्या झालेल्या आहेत त्या मतदारांनी दिलेल्या कौलाच्या विरोधात झालेल्या आहेत, मतदारांच्या मताचा अनादर करून झालेला आहे. आणि ह्या सगळ्या बाबतीत आता ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की काय भूमिका घेणार किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बाबतीत ज्या काही वावड्या उठवल्या जात होत्या या संदर्भात नक्की काय घडतंय किंवा नक्की काय घडलंय हे सांगण्याकरता स्वतः सन्माननीय राजसाहेबांनी सगळ्यांना शिवतीर्थावर आमंत्रित केलेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नवीन धोरण काय असेल, नवीन वाटचाल काय असेल आगामी याबाबतचे खुलासे सन्माननीय राजसाहेब करतील आणि दरवर्षीच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या पेक्षा यावर्षीचा गुढीपाडवा मेळावा हा अतिशय जोशात आणि दणक्यात होईल याबाबत आम्हाला सर्व मनसैनिकांना खात्री आहे. सर, या डोंबिवली पूर्वेकडनं आता आम्ही ठाकुर्लीत जाणार आहोत. ठाकुर्लीतून जोशी हायस्कूल, नेहरू मैदान गणेश मंदिराकडनं आम्ही डोंबिवली पश्चिमेला जाणार आहोत. पश्चिमेला स्टेशनच्या बाजूने जो पॅरल रस्ता आहे मच्छी मार्केट तिकडनं सम्राट चौकातनं गोपी सिनेमॉलवरनं पुढे हनुमान मंदिर नवापाडा सुभाष रोडला जाणार आहोत. त्या रस्त्याने पुढे गेल्यानंतर बावनसाळमधनं श्रीधर म्हात्रे चौकात येऊन असा पुढे गेल्यानंतर महाराष्ट्र नगर, गोपीनाथ चौक परत मोठ्या गावच्या जंक्शनला येणार. तिकडनं ठाकूरवाडी, जुनी डोंबिवली, कोपर रोडकडनं शास्त्रीनगर हॉस्पिटल पूर्वेला आल्यानंतर रामनगर, राजाजी पथ, त्याच्यानंतर आयरेगावानंतर ती लक्ष्मण रेषा, तुकारामनगरनंतर सुनील नगरला ती रॅली जाईल. सुनील नगरवरनं ती एकतानगर, नांदिवली रोड मार्गे एकतानगर राहील. तिकडनं पांडुरंगवाडी गल्ली क्रमांक 2 मॉडेल कॉलेज करत गांधीनगर चौकातनं ती रॅली मानपाडा रोडला बाहेर पडेल. प्रशांत हॉटेल आईस फॅक्टरीकडून ती पाथर्ली रोडला येईल. शांतीनगर शाळेवरून पाथर्ली गावात येईल. पाथर्ली गावातून मंजुनाथ विद्यालय, टिळक नगर करून ती पुन्हा टिळक पुतळ्याकडे येईल. टिळक पुतळ्याकडनं साई पिंगळे चौक जे सर्व्हिस सभागृह आहे तिकडून मदन ठाकरे चौक आणि फडके रोड नाही जिथे मध्यवर्ती कार्यालय तिकडे या रॅलीचं समापन. लांबून